नमस्कार. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहाद्यात पोलिसांचा रूट मार्च, शहरात चोख बंदोबस्त. शहादा. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सोमवारी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांसह प्रमुख मार्गांवर संचलन करत नागरिकांना शांतता व सुरक्षिततेचा संदेश दिला. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रूट मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाला वळसा घालून खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी, जामा मस्जिद, सोनार गल्ली, आझाद चौक, जनता चौक मार्गे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय शहादा येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला. ईद ए मिलादचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस प्रशासनाच्या या रूट मार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सणांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. उद्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ईद ए मिलाद मिरवणुकीच्या संदर्भाने आम्ही 100 पोलीस, एक SRPF प्लाटून आणि होमगार्डचे 130 जवान आणि 40 महिला असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. आम्ही आज संपूर्ण रूट मार्च केलेला आहे. सकाळी रूटची पाहणी केलेली आहे. कुठेही कोणी आणि सगळ्या रूट मिरवणुकीच्या मार्गावर सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत. त्याच्यामुळे सकाळी वेळेत मिरवणूक चालू होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत मिरवणूक शांततेत संपेल, त्याच्यासाठी योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे.